नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात 8 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। जानेवारीच्या अखेरीस किमान तापमानात घट झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा हवामान बदलले। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गारपिटीसह झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। येत्या 25 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याआधी मात्र हवामान कोरडं राहील। 25 फेब्रुवारीला राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 8 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यातील 1 किंवा 2 ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे विदर्भातील संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।